बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसलाय। मुंबई अध्यक्ष राखी जाधव आज भाजपत प्रवेश करणार आहेत। पक्षांतर्गत झालेली नाराजी आणि तिकीट वाटपावरून झालेला गोंधळ यामुळे राखी जाधव नाराज असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला त्या सोडचिठ्ठी देणार आहेत। जेव्हा जेव्हा मुंबई संदर्भात बैठका झाल्या, राखी जाधव या त्या सगळ्या बैठकांमध्ये कायमच हिरिरीने सहभागी घेत होत्या। निलेश जाधव आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, राखी जाधव मुंबई अध्यक्ष पक्षाच्या पक्ष सोडतायत, भाजपत जातायत, काय नाराजीची कारण आहेत आणि पक्षाला किती मोठा धक्का आहे निवडणुकांमध्ये? प्रज्ञा, आतापर्यंतची ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला थेट मुंबईमध्ये सर्वात मोठा धक्का बसलाय। ज्या व्यक्तीनं आतापर्यंत मुंबईसाठी तिकीट वाटपासंदर्भामध्ये सातत्यानं चर्चा केल्या, ठाकरे गटासोबत असतील, काँग्रेससोबत असतील, दिवस रात्र ज्या व्यक्तीनं मेहनत केली, त्या व्यक्तीला ऐन वेळेला सर्व जे आपले उमेदवार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पाठवण्यासंदर्भात सांगण्यात आलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी राखी जाधव यांची होती आणि त्यामुळेच राखी जाधव यांना थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कदाचित आजच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून भाजपमध्ये राखी जाधव यांचा प्रवेश होणार आहे। राखी जाधव यांच्या बाबतीत सांगायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक महत्त्वाचा चेहरा मुंबईतला राखी जाधव होत्या। ज्यावेळेस पक्ष अडचणीत होता त्यावेळेस कायम मुंबईमध्ये पक्ष टिकवून ठेवण्याचं काम राखी जाधव यांनी केलं होतं। ते अनेक वर्ष गटनेता म्हणून त्यांना काम केलेलं आहे आणि मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद नसताना ती उभी करणं, कार्यकर्ता गोळा करणं, सर्व माजी नगरसेवक जे आहेत त्यांच्याशी सातत्यानं संपर्कात राहणं, अशा पद्धतीची कामं त्यांनी केली होती आणि याचंच फलित म्हणून त्यांना साधारणपणे 1.5-2 वर्षापूर्वी मुंबई अध्यक्ष करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून ऍक्टिव्हली मुंबई महानगरपालिकेसाठी त्या काम करत होत्या। पक्षाची मुंबईतली मोठी शिबिरं असतील किंवा पक्षातील कार्यकर्त्यांसाठी साहित्य वाटप असेल, अशी प्रत्येक गोष्ट जी आहे ती राखी जाधव सातत्याने करताना आपल्याला दिसत होत्या। मात्र ज्या पद्धतीने तिकीट वाटपामध्ये गोंधळ झाला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी तिकीट वाटप करताना सर्व तिकीट अशी देण्यात आली जी तिकीटं कदाचित उमेदवार पडू शकतील अशा पद्धतीच्या उमेदवारी देण्यात आल्या। खच्चीकरण मोठ्या प्रमाणात पक्षाचं झालं आणि त्यामुळे जिथं आपलं खच्चीकरण होत असेल तिथं थांबणं योग्य नाही अशा पद्धतीची भूमिका राखी जाधव यांनी घेतल्याचं दिसत होतं। मागच्या 4 ते 5 दिवसांपासून राखी जाधव चर्चेमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत होत्या। मात्र रात्री उशिरा ज्यावेळेस आपले उमेदवार 10च केवळ उभे राहू शकतात अशा पद्धतीची माहिती त्यांना मिळाली, त्यानंतर उर्वरित उमेदवारांना आपण काय सांगायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता। पक्षाकडून अधिकृतरित्या त्यांना माहिती देण्यात आली, त्यांना तत्काळ उर्वरित सर्व उमेदवार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पाठवा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या आणि वरिष्ठांकडूनच अशी थेट सूचना आल्यामुळं राखी जाधव यांच्यासमोर एक मोठं आव्हान निर्माण झालं, एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि या सगळ्या गोंधळातूनच त्यांना अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। अगदी काही वेळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीची माहिती आहे। सातत्यानं भाजपकडून मग विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल प्रत्येक वेळेला राखी जाधव यांना भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्न झाले होते, मात्र त्यांना अनेक वेळा याला नकार दिला होता। थेट राज्याचे जे वरिष्ठ भाजपचे नेतृत्व आहेत त्यांना देखील त्यांच्याशी संपर्क साधला होता आणि त्यांना विधानसभेलाच येण्याची विनंती केली होती, मात्र राखी जाधव यांना त्यांना नकार दिला होता। आज अखेर मात्र आता ज्या पद्धतीचं खच्चीकरण झालेलं आहे आणि एकंदरीतच मुंबईतली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची परिस्थिती झालेली आहे, यामुळे कुठंतरी आता स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानं राखी जाधव यांना थेट भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे अशी देखील माहिती त्यांना एबीपी माझ्याशी बोलताना शेअर केली आणि या सगळ्या निर्णयावर आता आपल्याला कठोर निर्णय हा घ्यावा लागतो असं देखील त्यांचं म्हणणं होतं। आज दुपारपर्यंत त्यांच्या प्रवेशाची माहिती जी आहे ती प्रामुख्याने समोर येईल। काल दिवसभर आणि काल रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांच्या घराजवळ होते। शेवटच्या क्षणापर्यंत अगदी रात्री 1 वाजेपर्यंत त्यांच्या बैठका ज्या आहेत त्या चालू होत्या। पहाटे 5 पर्यंत कशा पद्धतीनं आपण मुंबईमध्ये 10 उमेदवार निवडले गेले पाहिजेत याची देखील त्यांची चर्चा होती। सातत्यानं त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आपण कोणत्याही क्षणी भाजपमध्ये जाणार नाही अशाच पद्धतीची त्यांची भूमिका होती। मात्र आत्ता ज्यावेळेस त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेस आपण कुठेतरी आता भाजपमध्ये जातोय अशा पद्धतीची स्वतः स्पष्टता राखी जाधव यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे आणि आता राखी जाधव भाजपमध्ये जाताना आपल्याला दिसत आहेत। आज दुपारी त्यांचा प्रवेश होईल। खरं तर पक्ष
नेतृत्व असेल किंवा शरद पवारांच्या अतिशय जवळची व्यक्ती जयंत पाटील यांच्या अतिशय जवळची व्यक्ती अशा पद्धतीची राखी जाधव यांची ओळख बरोबर होती. आहे. आणि म्हणजे शरद मुंबईमध्ये पवार यांच्या जवळची व्यक्ती अशी राखी जाधव यांची ओळख होती. तिकडे पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांची देखील शरद पवारांचे निकटवर्ती अशी ओळख होती. पण पुणे आणि मुंबईचा विचार केला तर दोन महत्वाचे मोहरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं गमावलेले आहेत. एक काँग्रेसमध्ये गेलेत आणि राखी जाधव भाजपच्या वाटेवर आहेत. या सगळ्या संदर्भात अपडेट निलेश जाणून घेत राहू तुझ्याकडून. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर जे अस्वस्थ आहेत त्यांची जी तळमळ आहे ती आता सध्या समोर येते. राखी जाधव या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून भाजपमध्ये जात आहेत. मनोज साबळे यांनी देखील काँग्रेसमधून भाजपत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर नितीन देशमुख हे सुद्धा आता अजित पवारांच्या गटामध्ये आलेले आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामधून. आणि यानंतरची बातमी मनसेतून आहे. मनसेकडून आज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. राज ठाकरे स्वतः मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. अगदी थोड्याच वेळात रंगशारदा सभागृहात या